नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे समाजसुधारक अभ्यासणार आहोत, जे की तुम्हाला त्यावर वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत आपण। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल। अतिशय महत्त्वाचे समाजसुधारक या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत। चला पहिला प्रश्न बघू मग। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? बघा, लोकमान्य टिळक यांचे मराठा वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? तर इंग्रजी भाषेमध्ये होते। मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होते आणि लोकमान्य टिळक यांचेच मराठीतील कोणते वर्तमानपत्र होते? तर केसरी होते। आणि लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक होते आणि लोकमान्य टिळक यांनी एक ब्रीद वाक्य होतं लोकमान्य टिळक यांचं, तर काय होतं? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे लोकमान्य टिळक यांचे ब्रीद वाक्य होते। आणि मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होतं आणि मराठीमध्ये केसरी वर्तमानपत्र होतं। कोणाचं होतं? तर लोकमान्य टिळक यांचं होतं। पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आपल्याला सांगता येतं बघा। आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली। आणि कुठे झाली होती? तर पुणेमध्ये 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली। पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? बघा, मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हटलं जातं। आता दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे दोन समाजसुधारक कन्फ्यूज करणारे आहेत, त्यामुळे कोणाचं काय कार्य आहे आणि कोणाला काय म्हणतात हे तुम्ही लक्षात चांगल्या पद्धतीने ठेवा। परीक्षेमध्ये खूप कन्फ्यूज करणारे हे समाजसुधारक सांगता येतात आपल्याला। दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचं मराठी व्याकरणावर आधारित एक पुस्तक होतं, तर ते पुस्तक कोणतं होतं? बघा, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे त्यांचं मराठी व्याकरणावर आधारित त्यांनी पुस्तक लिहिलेलं आपल्याला सांगता येतं। तर कोणी? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी। कोणते पुस्तक? तर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं। पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे? तर महात्मा फुले यांचा आहे, आपल्याला सांगता येतं। महात्मा फुले यांनीच काय केलेलं आहे? बघा, तर सत्यशोधक समाजाची स्थापना पण महात्मा फुले यांनीच केलेली आपल्याला सांगता येते। पुढचा प्रश्न, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर मराठीतील पहिले साप्ताहिक बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले आहेत। पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्याला सांगता येतं। सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आपल्याला सांगता येतं आणि महात्मा फुले यांनी केली। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर 25 सप्टेंबर 1927 रोजी काय केलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधीचा होता? तर 14 एप्रिल 1891 रोजी मऊ या गावी त्यांचा जन्म सांगता येतो। आणि मृत्यू कधीचा होता त्यांचा? तर मृत्यू त्यांचा 6 डिसेंबर 1956 सांगता येतो। बघा, जन्म 14 एप्रिल 1891 होता आणि मृत्यू कधीचा होता? तर 1956 मृत्यू होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आणि त्यांची काही वर्तमानपत्रे होती जे की परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत खूप वेळा। कोणकोणती होती? मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत, हे कोणाची? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्र आपल्याला सांगता येतात। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? बघा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर यशवंत होते। पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मवर्षी म्हणजे कोणतं जन्मवर्ष आहे असं विचारलेलं आहे। बघा, छत्रपती संभाजी महाराजांविषयी आपल्याला विचारलेला आहे। तर 1657 मध्ये त्यांचा जन्म झाला, पण
म्हणजे डेट काय होती असं पण विचारलं जाऊ शकतं. तर 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आपल्याला सांगता येतो. आणि त्यांचा कुठे झाला जन्म, तर पुरंदर किल्ल्यावर जन्म झालेला सांगता येतो आपल्याला. 14 मे 1657 रोजी त्यांचा जन्म झाला आणि पुरंदर येथे झाला. मृत्यू कधी झाला, तर 11 मार्च 1689 साली त्यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यू कुठे झाला, तर तुळापूर येथे त्यांचा मृत्यू झाला. बघा, जन्म पुरंदर, मृत्यू तुळापूर, लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना केलेली आपल्याला सांगता येतं. सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणात साजरा केला जातो? बघा, सामाजिक न्याय दिन विचारलेला आहे, तर शाहू महाराज यांच्या स्मरणात साजरा करतात. पुढचा प्रश्न, बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला असं विचारलेला आहे, तर सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आपल्याला सांगता येतो. आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला, तर 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. आणि 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झालेला आपल्याला सांगता येतो. प्रश्न, जन्मावर, मृत्यूवर, कशावर पण येऊ शकतो, त्यासाठी अतिशय महत्वाचा आहे जन्म मृत्यू सगळ्यांचे लक्षात ठेवायचं. आणि सावित्रीबाई फुले ह्या कोण होत्या, तर एक समाज सुधारका व पहिल्या शिक्षिका होत्या त्या. बघा, सावित्रीबाई फुले ह्या समाज सुधारक व पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि कवयित्री पण होत्या. आणि त्यांनीच भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा चालू केली. आणि ते कधी केली, तर 1848 रोजी मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये पुणे येथे चालू केली. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी दोघांनी मिळून त्यांनी कार्य केलेलं आपल्याला सांगता येतं. बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे, तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं काय, तर बालकवी हे टोपण नावाने पण त्यांना ओळखलं जातं. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाच बालकवी असं पण म्हटलं जातं. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली, तर महात्मा फुले यांनी केली. आणि कधी केली, तर 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा पुणे येथे स्थापन केली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मिळून केलेली आपल्याला सांगता येतं. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला, आपल्याला असं विचारलेलं आहे की मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा निर्णय कोणी घेतला, तर छत्रपती शाहू महाराज यांनी निर्णय घेतलेला होता. पुढचा प्रश्न, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते, तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक आपल्याला सांगता येतं. बघा, आगरकराविषयी काय, आगरकर यांचा जन्म कधी झाला, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी त्यांचा जन्म सांगता येतो. आणि सातारा येथे टेंबू या गावी झाला. यावर प्रश्न खूप वेळा विचारून झालेला आहे की सातारामध्ये कुठे झाला, तर टेंबू येथे त्यांचा जन्म झाला. आणि त्यांनीच डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना त्यांनीच केली. आणि त्यांचं सुधारक नावाचं एक वृत्तपत्र पण आपल्याला सांगता येतं. कोणाचं, तर गोपाळ गणेश आगरकर यांचं सुधारक या नावाचं पण वर्तमानपत्र होते. आणि केसरीचे ते काय होते, तर संपादक होते. दी अनटचेबल हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा, आंबेडकर झाले, आंबेडकर. दी अनटचेबल हे प्रसिद्ध पुस्तक आपल्याला कोणाचं सांगता येतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दी अनटचेबल हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली, बघा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कधीचा आहे, तर 22 सप्टेंबर 1887. बघा, त्यांचा जन्म कधीचा आहे, तर 22 सप्टेंबर 1887 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झालेला सांगता येतो. आणि त्यांनीच रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांना पद्मभूषण पुरस्कार भेटला होता. ते कधी भेटलेला आहे, तर 1956 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार त्यांनी
प्रदान केलेला आहे। आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचं एक मंत्र होतं, विद्यार्थ्यांना त्यांनी काय शिकवलेलं आहे, कमवा व शिका हे त्यांचं काय होतं, विद्यार्थ्यांसाठी हा एक मंत्र होता। कोणाचा होता तर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आपल्याला सांगता येतो। कमवा व शिका ही योजना कोणी काढली होती तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काढली होती। महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेला अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता। बघा आपल्याला अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता आणि ते कोणी म्हणजे सुरू केलेलं होतं तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेला अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता तर विधवांना शिक्षण देण्याचा आणि विधवांना सुशिक्षित करण्याचा उद्देश होता त्यामागचा। कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो। बघा कोणाचा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो तर राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो किंवा केला जातो। येन हे कोणत्या देशाचे चलन आहे तर जपानचे चलन आहे, जसं की भारताचं रुपया आहे आणि अमेरिकेचा आपल्याला डॉलर सांगता येते। तसंच प्रत्येक देशामध्ये प्रत्येक देशाचं वेगवेगळे चलन आपल्याला सांगता येतात। पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर जिनेवा येथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे। भारताचे हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात तर कोण असतात, राष्ट्रपती हे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात। राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती असतात। राज्यसभेचे पदसिद्ध सभापती विचारलेला आहे तर उपराष्ट्रपती असतात। ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो तर ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहतो। आणि ग्रामसेवकाचं काय काम असतं तर ग्रामपंचायतीच्या सगळ्या नोंदी ते ठेवणं सुद्धा ग्रामसेवकाचंच कामकाज असतं। प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक असतं तर एकूण 6 सभा भरवणे बंधनकारक असतं। आणि त्या सभेचे नियोजन कोण करतो तर गावातील सरपंच या सभेचे नियोजन करतो। खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे तर शिरोळ्या या तालुक्यामध्ये खिद्रापूर देवस्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत तर अश्विन वैष्णव हे काय आहेत, भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री आपल्याला सांगता येतात। बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो तर ब या जीवनसत्वाअभावी बेरीबेरी हा आजार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो। इन्शुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते तर स्वादुपिंड या अवयवामधून काय निर्माण होते तर इन्शुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या अवयवामधून निर्माण होते असं आपल्याला म्हणता येईल किंवा होत असते। पुढचा प्रश्न, कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही विचारलेला आहे तर रणथंबेर हे व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही। हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर हेमलकसा हे स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे, कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे। बघा इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे तर छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेली आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्याचा मुकाबला करण्यासाठी बनविले आहे तर C-60 हे दल महाराष्ट्र पोलिसांसाठी C-16 दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविलेला आहे। दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे तर दाल सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे। असं पण येऊ शकतं की जम्मू काश्मीरमध्ये कोणता सरोवर आहे तर दाल सरोवर आपल्याला सांगता येतं। आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे, नाशिक येथे आहे। बघा नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळतं। राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे, राज्यसभेची सदस्य संख्या किती असते तर 250 असते। आणि लोकसभेची सदस्य संख्या विचारलं तर 552 इतकी असते। बघा 552 इतकी लोकसभेची आणि राज्यसभेची 250 असते। सर्वात मोठा ग्रह कोणता तर सर्वात मोठा ग्रह गुरु आहे। आणि सर्वात लहान ग्रह कोणता आहे तर सर्वात लहान ग्रह बुध आहे आपल्याला बुध सांगता येतो सर्वात लहान आणि सर्वात मोठा गुरु।
तर आजचे हे प्रश्न संपलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.